नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. आज मी माझ्या बालमित्रांसाठी अकबर बिरबलाच्या गोष्टीतल्या खजिन्यातून आणखीन एक गोष्ट घेऊन आलेले आहे. पण गोष्ट सुरू करण्या अगोदर तुम्ही जर आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिराला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आज आपल्या गोष्टीचं नाव आहे हिऱ्याचा आकार कसा. गोष्टीचं नाव काय आहे? हिऱ्याचा आकार कसा. पहा, एकदा एक इसम बादशहाच्या दरबारात तक्रार घेऊन आला. बादशहाला आपली तक्रार सांगताना तो म्हणाला, महाराज, काल एका व्यापाऱ्याला मी माझ्या घरी जेवायला बोलावले होते. जेवायला थोडा वेळ होता म्हणून माझ्याकडे असलेला हिरा मी त्याला दाखविला. नंतर जेवण तयार झाल्यामुळे जेवणाच्या गडबडीत मी हिरा परत ठेवायचे विसरलो. आता माझ्या घरात हिरा नाही. तो हिरा या व्यापाऱ्याला आवडला होता आणि तोच हिरा घेऊन गेला आहे. तेव्हा त्याला माझा हिरा परत करायला सांगा. बादशहाने नेहमीप्रमाणे हे प्रकरण बिरबलाकडे सोपवले. त्या इसमाच्या तक्रारीनंतर बिरबलाने त्या व्यापाऱ्याला बोलावून आणले. बिरबलाने त्या व्यापाऱ्याकडे चौकशी केली तेव्हा तो म्हणाला, सरकार, काल मी या इसमाकडे जेवायला गेलो होतो हे खरे आहे, पण मी काही त्याच्याकडे हिरा पाहिला नाही. त्यामुळे तो घेण्याचा आणि परत देण्याचा प्रश्नच येत नाही. आता बिरबल पेचात पडला. त्याने अधिक चौकशी केली तेव्हा त्याला असे कळले की व्यापाऱ्यासोबत जेवायला त्या इस्माने आणखी 4 लोकांना बोलावले होते. बिरबलाने त्या चौघांना दरबारात बोलावले. त्यांच्याकडे चौकशी केली तेव्हा त्या इस्माने आधी सांगून ठेवल्याप्रमाणे ते म्हणाले, होय सरकार, आमच्या समोर या व्यापाऱ्याने तो हिरा पाहिला आणि नंतर परत दिला नाही. याचा अर्थ व्यापाऱ्याने हिरा पाहिला तेव्हा तुम्ही तो पाहिला. बिरबलाने त्या चौघांना विचारले. ते हो म्हणाले. तेव्हा बिरबल त्यांना म्हणाला, याचा अर्थ हिरा कसा होता ते तुम्हाला माहित आहे. मी तुम्हाला चिकन माती देतो, त्या मातीपासून तुम्ही मला त्या हिऱ्यासारखा हिरा तयार करून दाखवा. बिरबलाने त्या चौघांना चिकन मातीचा गोळा दिला. त्या चौघांना वेगवेगळ्या कक्षात बंद करून टाकले आणि हिऱ्याचा आकार कसा तयार करायला सांगितले. थोड्या वेळाने बिरबलाने त्या चौघांची भेट घेतली तेव्हा चौघांनी 4 प्रकारचे हिरे तयार केले होते. एकाने हिऱ्याचा आकार वस्त्रासारखा केला होता, दुसऱ्याने त्याला सुईचा आकार दिला होता, तिसऱ्याने हिरा घनासारखा केला होता, तर चौथ्याने त्याला रंध्याचा आकार दिला होता. यावरून बिरबलाला या चौघांचे व्यवसाय काय ते कळले. तसेच यांनी कुणीही जन्मात हिरा पाहिला नाही. त्यामुळे तो इसम ठग असून व्यापाऱ्याला फसविण्यासाठी त्याने हिरा चोरल्याचे आरोप केला आहे हे बिरबलाने ओळखले. बिरबलाने जरासा हिसका दाखवतात तो इसम आपण ठग असल्याचे कबूल झाला. व्यापाऱ्याला ठगवण्यासाठी आपण हा बनाव केल्याचे त्याने सांगितले. बिरबलाने त्या ठगाला चांगली शिक्षा दिली. तात्पर्य, वस्तू पाहिलेली व्यक्ती तिच्यासारखा आकार तयार करू शकते. या सारासार विचारांचा बिरबलाने इथे वापर केला आहे. पहा, ह्या कथेमध्ये बिरबलाने कसं अचूक ओळखलं की कोण ठग आहे आणि कोण इमानदार आहे. तर आजची ही कथा तुम्हाला आवडली का? आवडली असेल तर कथेला जास्तीत जास्त शेअर करा. तसेच कथा आवडल्यानंतर कथेला लाईक पण करत जावा. तसेच चॅनलवर नवीन असणाऱ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.